आणखी एक महत्त्वाची बातमी येते कुर्ल्यामधून। कुर्ल्यामध्ये देखील झाड कोसळलंय आणि या घटनेमध्ये आता एका वृद्धाचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। प्रशासनाकडून आता या झाडाची छाटणी करून रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल, नेमकी काय घडलंय? सुमित, आपण जर पाहिलं तर कुर्ल्यातील नौपाडा जो परिसर आहे फिनिक्स मॉल समोर कमानी या भागामध्ये एक झाड कोसळलं आणि अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणजे हे झाड कोसळल्यानंतर एका वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। महापालिकेने या ठिकाणी जाऊन घटनास्थळी पोहोचून झाडाची छाटणी केली आहे, इतर कामं केली असली तरी सुद्धा मुंबईमध्ये सातत्यानं झाडं कोसळून जे काही मृत्यू होत आहेत ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे। महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच ही कामं करणं गरजेचं होतं, मात्र त्यानंतरही अनेक झाडांची टेस्टिंग करूनही ती झाडं कोसळत असल्यानं महापालिकेच्या एकंदरीत झाडांची तपासणी करण्याच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। जवळपास 200 कोटींपेक्षा जास्त खर्च ही झाडांची तपासणी आणि झाडांच्या छाटणीसाठी करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर ही झाडं कोसळून लोकांचा मृत्यू होत असल्याचं समोर येत आहे। सध्या ज्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय त्या व्यक्तीला घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि ही सगळी माहिती आता समोर आल्यानंतर महापालिकेने सुद्धा घटनास्थळी पोहोचून झाडांची जी छाटणी आहे ती धन्यवाद भरत दिलेल्या माहितीसाठी। कुर्ल्यामध्ये झाड कोसळून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे।